विनंती केली का की मशाल चिन्हावरच आम्ही विधानसभा लढवू, मात्र मशाल चिन्हासारखेच दुसरे जे चिन्ह बाकी पक्षाला दिलेले ते बाद करण्यात यावे? नाही, असं शिवसेनेचं शिष्टमंडळ मागच्या काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाला भेटलेलं आहे. मशाल चिन्हामध्ये काही मॉडिफिकेशन आम्ही दिलेले आहे. आणि दुसरी गोष्ट की अशा पद्धतीनं जसं राष्ट्रवादीचं जे चिन्ह होतं त्याच्या साधर्म असलेलं काही चिन्ह होतं, तर ते निवडणूक आयोगानं ते ॲक्सेप्ट केलं, ते राष्ट्रवादी सूचना. तशीच मला वाटतं आम्ही केलेली विनंती आणि सूचना दोन्ही निवडणूक आयोग निश्चित मान्य करेल अशा प्रकारचं अभिवचन आम्हाला निवडणूक आयोगानं दिलेलं आहे. कोणते कोणते चिन्ह आहेत ज्याची तुम्हाला भीती वाटते किंवा आहे ना, भीतीचा नाही प्रश्न. एक लोकांचं जसं आता एक कोल्हापूरचं उदाहरण आहे, तुतारी वाजवणारा मनुष्य आणि एक पिपाणी, असं एक सेम लोकांच्या मनात थोडंसं असतं अजूनही काही ठिकाणी. तसे काही चिन्ह असे असतात, त्याच्यामुळं ती निवडणूक आयोगानं मान्य केली आमची मागणी. शिंदेच्या शिवसेनेकडून आता ताई माई अक्का असं अभियान राबवण्यात येणार. त्यांचे सर्व जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांना असं सूचना देण्यात आलेल्या आहे की महिलांचे मेळावे हे जिल्ह्यात तालुक्यामध्ये घेण्यात आले. त्याची सुरुवात उद्या मुख्यमंत्री स्वतः येतात सिल्लोडमधून होते. कसं बघतात राजकीय सिल्लोडच्या कार्यक्रमाला सरकारी यंत्रणा काम करते. अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना दमबाजी करून या मेळाव्याला जमा केलं जातं आहे. महिलांना सांगितलं जातं आहे की या मेळाव्याला आले नाही तर तुमचा फॉर्म मंजूर होणार नाही. अशा प्रकारची दमबाजी काही कार्यकर्ते वेगवेगळ्या तालुक्यात करतायत. तशा प्रकारची तक्रार माझ्याकडे आलेली आहे. तुम्ही कार्यक्रम करा, तुमचा तो अधिकार आहे. योजना सुरू करा, तोही तुमचा अधिकार आहे. परंतु अशा पद्धतीनं माता भगिनींना जबरदस्तीनं कार्यक्रमाला आणणं हे काही तुमचा अधिकार नाही. काही आशा सेविका, काही अंगणवाडी सेविकांनी आम्हाला फोन केले, काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, यांना वेगवेगळे प्रलोभनं दाखवले जातात. आणि काही महिला ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांना असं सांगितलं जातं आहे की आपण जर आला नाही तर आपला फॉर्म मंजूर होणार नाही. मला वाटतं हे तुमचं लोक जमा न होणार नाही, म्हणूनच अशा पद्धतीनं वागणं स्पष्टपणे दिसतंय. कार्यक्रम करा, तुम्हाला सरकारला त्याचा अधिकार आहे. पण लाडक्या बहीण योजना करत असताना महाराष्ट्रातल्या बहिणी खरंच सुरक्षित आहेत का, हा पण प्रश्न जनतेसमोर आहे. मी परवा मुंबईला उरण, कोपरखैरणे भागात गेलो होतो. ज्या पद्धतीनं हत्या घडल्या बहिणींच्या, दुर्दैवी आहे. तशाच घटना या संभाजीनगरसुद्धा मागच्या महिन्याभरात 5-6 घडलेल्या आहे. आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित नाही. दररोज मिसिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे. आता याला सरकार म्हणेल मिसिंग झालेल्या पुरा सापडतात, या म्हणण्याला कोणताही अर्थ नाही, तथ्य नाही. परंतु माता भगिनीवर अन्याय अत्याचार या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चालू आहे. इकडे अशा पद्धतीनं अन्याय अत्याचार करायचा आणि इकडे लाडकी बहीण म्हणायचं, म्हणतं हा दुतोंडीपणा सरकार करतं आहे. आणि आणखी ज्या सत्तारांनी सुप्रियाताईंना कोणत्या शब्दात बोललं होतं त्या सत्तारांकडे कार्यक्रम सुरू होतो. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. सुप्रियाताई आपल्या राज्याच्या खासदार एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. असं असताना सुप्रियाताईविषयी जे सत्तार काय बोलले होते, कोणत्या भाषेत बोलले होते, आणि त्या सत्तारांकडे लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं एक जबाबदारी जर सरकारने दिली असेल तर मला असं वाटतं सरकारची मानसिकता कशा पद्धतीने की अशा पद्धतीने तुम्ही अपमान करत जा, अशा पद्धतीने तुमच्याकडे आम्ही कार्यक्रम करतो. राज्यभरात या योजनेचा फायदा शिवसेना घेण्यासाठी अशा पद्धतीचे मेळावे आयोजित करतायत का? मला असं वाटतं यांनी जनता काय ते शासन आपल्या दारी कार्यक्रम केला होता निवडणुकीच्या आधी, पराभव झालेला आहे, मोठा पराभव झालेला आहे. आतासुद्धा असाच मोठा पराभव यांचा होणार. मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी पराभव होणार विधानसभेला, हे सुस्पष्टपणे सांगतो. या सगळ्या फसवणूक करणाऱ्या योजना आहे. बेरोजगारांसाठी सुद्धा फसवणूक लोकसत्ता बेरोजगारांना सुद्धा फसवणूक करणारी योजना या ठिकाणी केल्या जात आहेत. आजच लोकसत्तामध्ये मोठा लेख आलेला आहे. बेरोजगारांच्या योजना ज्या आहे या कोणासाठी आहे हे याच्यातच आहे. बेरोजगारांपेक्षा कंपन्याचाच लाभार्थी, अशा प्रकारचं एक मोठा लेख लोकसत्तासारख्या वर्तमानपत्राने लिहिलेला आहे. आणि मला असं वाटतं या सगळ्या फसवणूक करणाऱ्या योजना सरकार जनतेला देत आहे. जनता अशा योजनेला नुसत्या भूलथापेला, कारण या सरकार आज 7,88,000 कोटीचं कर्ज या महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे.
असं कर्ज असताना तुम्ही योजना कुठून करणार की फक्त निवडणुकीपुरत्या घोषणा करणार, अशा प्रकारचा मला वाटतं जनतेची भूमिका आहे. तुम्ही निवडणुकीमध्ये असे खोटे मुद्दे लोकांच्या समोर आणले, एक नॅरेटिव्ह पसरवला आणि म्हणून पराभव झाला. आता ते होणार नाही आणि तुमचा मुखवटा जो होता, तुम्ही जे खोटे बोलले होते लोकांना, ते आता आम्ही सांगणार, असं भाजपच्या वतीने सुरू झालेलं आहे. मला वाटतं बिनधास्त सांगावं, आम्ही जे काही खोटं बोललेलो असतो, तुमचा खोटाडेपणा रोज आम्ही नाही. आता बघा, या वर्तमानपत्रातली बातमी आहे की लिहिले बेरोजगारापेक्षा कंपन्याच लाभार्थी. आता हे काय आम्ही म्हटलं का? आता ही योजना आता 1974ची आहे, 1974ची आहे. आता तुम्ही फक्त ही योजना लागू द्या, किती महिलांना मिळतो लाभ हेच बघू आपण. आणि महिलांना सावध करू इच्छितो सगळ्या बहिणींना, ही निवडणुकीपुरतं देतील, एखाद्या वेळेस दिलं तर, नंतर बिलकुल देऊ शकत नाही. यांची ताकद नाही, यांची क्षमता नाही, हे स्पष्टपणे सांगतो. अमोल मिटकरी यांच्यावरती मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते, मात्र त्यांना जामीनही मिळाला, सुटकाही झाली. एवढे गंभीर असताना पोलीस नरमाईने वागते. कारण दुसरं जर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती विरोधात मनसे हाही पर्याय दाखवत मत विभागणी म्हणजे महाविकास आघाडीची मत विभागणी करण्याचा एक प्रयत्न आहे का? काय वाटतं तुम्हाला हे सर्व? मला वाटतं ती घटना एक वेगळी आहे, निवडणूक एक वेगळा विषय आहे. मनसेनं जे काही केलं असेल त्याच्यात पाहिलं फार काही नाही, 2 कुंडे गाडीवर टाकले, फार मोठं केलं असं दाखवतात. काही फार मोठ्या घटना मला असं वाटत नाही. अमोल मिटकरी सत्य बोललेले आहे. आता सरकारमध्ये त्यांचाही पक्ष आहे, त्यांची बाजू सरकारचे, त्यांची उपमुख्यमंत्री अजितदादा घेतात नाही घेतात मला माहिती नाही. परंतु मी निश्चित अकोल्याच्या SP ला फोन केला होता. यामध्ये कायदेशीर कारवाई, माझी कोणाची बाजू किंवा कोणाला विरोध करण्याचं काही कारण नाही, परंतु मी सगळी माहिती घेतलेली आहे. परंतु मला असं वाटतं दोन्ही एकच आहे बाजू, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजितदादाचा पक्ष असेल नाही तर मनसे असेल, हे भाजपशी तळवे चाटणारे लोक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं यांच्याविषयी काही फार बोलावं. सर, आदित्य ठाकरेंच्या बरोबर संदीप देशपांडेचे बॅनर लागले, त्या आव्हान वाटतं का? चिल्लर दादा, ज्या सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री जात आहेत, त्या सिल्लोडला काही दिवसापूर्वी रावसाहेब दानवे म्हणाले होते की सिल्लोडचं पाकिस्तान होतं. आता तिथंच मुख्यमंत्री जात आहेत. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आहेत आणि त्यांनी सिल्लोडला पाकिस्तान म्हटलेलं होतं. आणि या पाकिस्तानमध्येच एकनाथ शिंदे साहेब येत आहेत का, हा प्रश्न निश्चित आमच्या वतीनं सुद्धा त्यांना आहे. या पाकिस्तानमध्येच लाडकी बहीण योजनेचा आपण शुभारंभ करताय का? मग भारतीय जनता पार्टीची भूमिका योग्य आहे की तुमची योग्य भूमिका आहे, हे जनतेसमोर स्पष्टपणे आलं पाहिजे. किंवा भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदे मानत नाही हा त्याचा अर्थ, किंवा एकनाथ शिंदे साहेब हे पाकिस्तानला चालले, भारतातलं जे काय सिल्लोड पाकिस्तान रावसाहेब दानवे म्हटले त्याला चालले, असं 2 अर्थ याचे घेत आहे. ठाकरेच्या टीकेनंतर भाजपाने एक व्हिडिओ ट्विट केला फडणवीसांचा, मी नादी लागत नाही, लागू तर सोडत नाही. काय करणार आहे फडणवीस? आता जाऊन लोकसभेला दाखवलं ना, लोकसभेला दाखवलं, राज्याचा मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आता राज्यामध्ये किती नेतृत्व, केंद्राचं तुम्हाला किती पद्धतीनं महत्त्व देतं, हे सगळं जनतेला कळतं आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस काहीही करू शकत नाही, स्पष्टपणे. दादा, जे आणि उद्धवजींना तर काहीच करू शकत नाही. दादा, जे मराठा आरक्षणाचा विरोध फडणवीस चेहरा आपण जर बघितलं तर विरोध होतो, त्यामुळेच त्यांची म्हणजे जी चर्चा सुरू आहे जिल्हा पातळीवर, हे त्याचाच एक भाग असेल. नाही, देवेंद्रजी फडणवीस हे सातत्यानं मराठा विरोधात भूमिका घेतात स्पष्टपणे. त्यांनीच म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीचा DNA हा OBCचा आहे. ठीक आहे, मी काही कोणाची बाजू, कोणाचा विरोध करत नाही, परंतु सातत्यानं हे सुस्पष्टपणे होतं की देवेंद्रजी फडणवीस हे मराठा विरोधात भूमिका घेत असतात. एकीकडे सरकारमधले काही लोक त्या बाजूनं घेत असताना त्याला छेद देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसच करत असतात. आता जे काही इकडं तिकडे 4-2 लोक आंदोलन करतात इकडे तिकडे, हे सगळे भारतीय जनता पार्टीची फिलावळ आहे. प्रत्येकाचं नाव माझ्याकडे आहे आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं ठीक आहे, मनोज जरांगेंचं एक आंदोलन चालू आहे. या आंदोलनात कुठेतरी भेद करणं, कुठेतरी छेद करणं, मराठ्यामध्ये दुही दाखवणं. मला वाटतं मागच्या वेळेससुद्धा 2018-19ला मराठ्यांचं आंदोलन अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळ्या प्रलोभनाच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यात जे लोक आता आंदोलन करतात हे पण लोक होते, मला चांगलं आठवतं. अजून अन्य काही लोक होते, परंतु अशा आंदोलनात भेद करत असताना मराठा समाज अशा आंदोलनातला भेद सहन करणार नाही.
आणि देवेंद्र फडणवीस असो भारतीय जनता पार्टीचा एक चेहरा या निमित्तानं समोर येतोय. किर्लोस्कर टोयोटा मोटरची छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. तुम्हाला काय वाटतं, विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असं? नाही, मला असं वाटतं अशा प्रकल्पाचं निश्चित स्वागत आहे. असे प्रकल्प आपल्या भागात आले पाहिजे. परंतु आले असताना त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर किती उपलब्ध आहे, कनेक्टिव्हिटी किती उपलब्ध आहे, मी या बाबतीत कालच ट्विट केलेलं आहे. मग आपलं मुंबई पुणे रेल्वेचं आपण सर्वेक्षण केलं होतं. मुंबई पुणे नवीन रस्त्याचं आपण सर्वेक्षण केलेलं आहे. हे सुद्धा करावं लागेल. आज जिथं बिडकीन भागात हा प्रकल्प येतोय तिथून कशा पद्धतीनं समृद्धीला कनेक्टिव्हिटी दिली पाहिजे त्याचं सुद्धा नियोजन होण्याची आवश्यकता आहे. या शहरातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर सुद्धा उपाय करण्याची आवश्यकता आहे. निश्चित अशा सगळ्या प्रकल्पाचं स्वागत असताना परंतु महाराष्ट्रातून किती प्रकल्प गुजरातला गेले, किती मध्य प्रदेशला गेले याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सरकार घोषणा तर करतं, निश्चित हा प्रकल्प मराठवाड्यात संभाषणात झाल्यावर याचं स्वागत आहे. त्याला जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्याच्यासाठी निश्चित सगळे मिळून प्रयत्न करू. असं काही त्यांनीच केलं पाहिजे आम्ही विरोध असातला कोणताही भाग नाही. परंतु मला वाटतं याच्यासाठी जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्याचीसुद्धा आवश्यकता आहे. मग मी डिटेल काल माझ्या ट्विटर हँडलवर हे सगळ्या गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत. महसूल विभागाकडून पुण्यात 2 दिवसापासून तपासणी सुरू आहे. राधाकृष्ण विखे पाटलाचे अजित पवारांवर कुरघोडी आहे का? नाही, असं काही नाही. त्याला काय त्याचं त्यांचं डिपार्टमेंट काम करतं, त्याच्यात काय कुरघोडीचा विषय. त्या खात्याच्या मंत्र्याला त्या खात्याचा सगळा कारभार तपासणी पाहण्याचा अधिकार आहे. काल तुमच्या एका पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन पालकमंत्री आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यावर गंभीर आरोप केले. पक्ष म्हणून तुमची या सगळ्यामध्ये काय भूमिका आहे आणि हे प्रकरण पुढे घेऊन जाण्यात तुम्ही काय पावलं उचलणार आहात? बिलकुल. जी भूमिका शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पैठणचे दत्ता गोडे जे माजी नगराध्यक्ष आहेत यांनी जी भूमिका व्यक्त केली या भूमिकेशी पक्ष सहमत आहे. या भूमिका त्यांनी मांडल्या. 6 शॉप संदीपान भुमरे यांच्या सुविद्य पत्नी सूनबाई यांच्या नावावर कोणत्या भगिनीविषयी मला बोलायचं नाही, त्यांचा मी आदर करेल. परंतु मला माहिती आहे एक्साईजची ज्यावेळेस एखादं शॉप शिफ्ट करायचं तर त्याची ऑफिशियली फीज किती आहे. त्यांनी शॉपला विरोध केलेला नाही. त्यांनी विरोध याला केलेला आहे ज्याचा त्याचा व्यवसाय असेल, भुमरेंचा दारूचा व्यवसाय असेल तर करा, आणखी 6 आणि 12 करा. पण त्यांचं निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये 2 कोटी उत्पन्न असताना जर 6 शॉप घेतले तर 6 शॉपची ऑफिशियली फीस कोटीभर रुपयाच्या वरती आहे. ते 6 कोटी रुपये कुठून आले हा त्यांचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, आता फार व्यक्तिगत याच्यात मी जात नाही, परंतु मग त्याची जागा त्यांची आहे, हे सगळं त्यांचं आहे. कोणी करू नये शॉप हा आमचा मुद्दा नाही, कोणी जागा घेऊ नये हा आमचा मुद्दा नाही. पण घेत असताना अशा पद्धतीने मग उत्पन्नाचं स्तोत्र तुम्हाला दाखवलं पाहिजे. एक 10 लाख आणि 12 लाखासाठी संजय राऊत साहेबांना तुम्ही 6 महिने जेलमध्ये टाकता. मग एवढे कोट्यवधी रुपये कुठून आले याचा ईडी दिसत नाही, ईडीला दिसत नाही, इन्कम टॅक्सला दिसत नाही, सीबीआयला दिसत नाही. हा आमचा बेसिक प्रश्न आहे. संजय राऊत साहेबांच्या खात्यात काही 10 का 12 लाख रुपये होते आणि ते मनी लॉन्ड्रिंग करून आणले म्हणले तर ही कुठलं आहे, हे आमचा प्रश्न आहे बेसिक. मग भुमरेंना एक न्याय आणि बाकीच्यांना एक न्याय का, हा बेसिक दत्ता गोडेंचा प्रश्न आहे. निश्चित संघटना हा प्रश्न पुढे घेऊन जाईल. ईडीकडे तक्रार करू, ते कोर्टात जात आहेत. आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांच्या सगळ्या कारवाईला. पायाखालची वाळू सरकल्यानं उद्धव ठाकरे अशी वक्तव्य करत असल्याची टीका रामदास कदमांनी केली. ठाकरेंनी किती कावकाव केली तरी शिंदे फडणवीसांचं काही बिघडू शकत नाही. रामदास भाईंच्या फडणवीसांविषयी काय सद्भावना आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. बस एवढंच. उद्धव ठाकरेंचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे, त्यांनी आता माघारी करू नये असं आशिष शेलार म्हणाले. ती तुमची अवलाद येते माघार फिरणार. शिवसेनेची अशी काही मागं फिरण्याची स्थिती नसते किंवा आमची मानसिकता नसते किंवा शिवसेना असं काय एकदा लढली शिवसेना गेली पुढं. तुमच्यासारख्या तुम्ही सांगितलं होतं ना मी काय राजकारणातून संन्यास गेली एवढ्या जागा आलं तर काय केलं तुमच्या शब्दाचं एकदा सांगा, उद्या क्लिअर. उद्धव ठाकरे बहुरूपी कीर्तन नाट्यमंडळ आहे अशी टीका नितेश राणे नितेश राणे. ओके. एक प्रश्न असा आहे की आपल्या मराठवाडा म्हणजे जायकवाडीचा जो प्रकल्प आहे त्यावरती केंद्र आणि राज्य सरकारकडून
तरंग सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतो, त्याला विरोध झाला तरी देखील ते ठाम होते, कारण की तो केंद्रीय मंत्र्याचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. आता हरित लवादामध्ये त्याला नाही का कोर्टाने सांगितलेलं आहे की ज्या कंपनी तो उभारते ती कसं उभारते, त्याचं आरक्षण म्हणून तुम्ही कसं केलं अशी विचारणा केलेली आहे. मला फक्त बाजारात तुरी आहे, पण आता त्याच्याविषयी चर्चा करण्याला काही अर्थ नाही. अजून त्याचं 1 रुपया नाही, कुठं प्रस्ताव नाही, कुठं मान्यता नाही, त्याच्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. एक प्रश्न असा आहे की आता ते अमोल मिटकरेंचा विषय झाला होता, त्या निमित्तानं आता मोहित कंबोज हे राज ठाकरेंच्या भेटीला चालले. मोहित कंबोज आहे कोण? राज ठाकरेंच्या भेटीला जाईल ना, ते इकडून जाईल, तुला आहे कोण ते मोहित कंबोज? मला माहित नाही. मोहित कंबोज कोण आहे मला माहित नाही. एजंट असेल एखादा, दलाल असेल एखादा, जलसंपदा खात्यामधला देवेंद्र फडणवीसांचा असेल, पण मला जास्त नॉलेज नाही त्याच्याविषयी. लाडकी बहीण योजनेनंतर नॉलेज नसेल तरी नाव तरी माहित असेल ना की आणि त्या निमित्त काय मला असं कळतं आता मोहित कंबोज जे देवेंद्र फडणवीसांकडं जलसंपदा खातं आहे, हे खातं दीपक कपूर आणि मोहित कंबोज मिळून चालवतात, जे या खात्याचे सेक्रेटरी आहे, अशी माझ्याकडं माहिती आहे. डिटेल्स येतील त्यावेळेस निश्चित सांगू. एवढंच मला मोहित कंबोजविषयी माहिती आहे. लाडकी बहीण योजनेनंतर सरकार आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे अशी माहिती मिळते. त्याचबरोबर राज्यातील 938 आदिवासी सहकारी सोसायट्यांमधील आदिवासी शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. व्हावी, कर्जमाफी करा, इथं आमची मागणी सातत्यानं. सगळ्या शेतकऱ्यांचं संपूर्णपणे कर्जमाफी करावी, मग ते आदिवासी असतील नाही तर बाकीचे असतील, या सगळ्या शेतकऱ्यांचं 7/12 पुरा करावा, ही मागणी आम्ही केलेलीच आहे. काल बावनकुळे असं म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये पाकिस्तानचे झेंडे पाहायला मिळाले. आता मुख्यमंत्री रावसाहेब दानवेंचे पाकिस्तान म्हणले तिथे चालेल, त्याच्यावर बोला मला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.